फायनली आय एम प्रेग्नेंट, कारण की मला सेकंड मंथमध्ये कळालं की मी प्रेग्नेंट आहे आणि ऑफिशियली मला सांगायचं होतं घरी. त्यानंतर पहिली गुड न्यूज त्यांना दिली होती, पण त्यांची एकदम सायलेंट रिॲक्शन होती त्यावर, कारण की एवढा मोठा एक्सपिरियन्स आम्हाला पहिलेच घडलेला होता. तर भीती वाटत होती कोणाला सांगावं का नाही, पण आम्ही 3 महिने कोणालाच नाही सांगितलं, फक्त आमच्या घरीच माहीत होतं. हॉस्पिटल जॉईन केला आणि लगेच मला डेली मांडीमध्ये इंजेक्शन सुरू झालं. 1-2 दिवस तर पहिले खूप भीती वाटली. पहिले तर मी माझ्या नंदेकडूनच इंजेक्शन घ्यायचे, पण त्या काही कारणास्तव थोडे दिवस बाहेर गावी गेले, तर मग मी माझं स्वतःच इंजेक्शन स्वतः घ्यायला लागले. मनात एकच भीती होती की ते नीट लागल का नाही, कारण की मला स्वतःला इंजेक्शन द्यायचं म्हणजे खूप स्ट्रगल टाईप होतं. इंजेक्शन घेतल्यानंतर पहिले 2-3 वीक खूप त्रास झाला, कारण की मला सवय नव्हती आणि माझ्याकडून चुकीचं लागत होतं का नाही ते पण मला माहित नव्हतं, पण मांडी पूर्ण हिरव्यागार पडल्या होत्या. त्यानंतर सेकंड मंथ माझा खूप छान गेला आणि थर्ड मंथमध्ये काय झालं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेन. तोपर्यंत माझी डेली रुटीन शेअर करते. संध्याकाळी दूध वगैरे घेतलं, त्यानंतर जेवण केलं. बिग बॉसचा थोडा पार्ट बाकी होता, तोपर्यंत बेबी उठलं. मग बेबीला फीड वगैरे केलं आणि त्याला पण झोपी लावलं. असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.